Welcome dear students. Today's our topic is solid state, and in this topic we are going to learn about the crystal defects and or imperfection. ठीक आहे, क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन. आता इम्परफेक्शन म्हणजे काय किंवा क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे काय, तर when there is a formation of crystal at that time some of the particle remains absent or some of the particles leave their regular position. म्हणजे काय होतं पहा, ज्यावेळेस क्रिस्टलायझेशन होत असतं त्यावेळेस तर काही पार्टिकल जे आहे ते अब्सेंट राहतात किंवा काही पार्टिकल जे आहे त्यांची रेग्युलर पोझिशन सोडून दुसरीकडेच जातात, म्हणजे दुसऱ्या पोझिशनला ते प्रेझेंट असतात. म्हणजे अशा वेळेस काय होतं की त्याच्यामध्ये जी ऑर्डर अरेंजमेंट असायला पाहिजे, कारण क्रिस्टलाइन सॉलिडची डेफिनेशन पाहताना आपण म्हणतो की क्रिस्टलाइन सॉलिड्स आर द सॉलिड्स इन विच कॉन्स्टंट पार्टिकल्स आर ऑर्डरली अरेंज. ठीक आहे, म्हणजे ते ऑर्डरली अरेंज असायला पाहिजेत, पण ॲक्च्युली ज्यावेळेस क्रिस्टलायझेशन प्रोसेस होते त्यावेळेस काय होतं की द कॉन्स्टंट पार्टिकल्स लिव्ह देअर रेग्युलर पोझिशन ऑर दे रिमेन्स अब्सेंट, सम ऑफ द पार्टिकल्स रिमेन्स अब्सेंट. म्हणजे असं काही डिफेक्ट्स त्याच्यामध्ये तयार होतात आणि अशा डिफेक्ट्सला आपण काय म्हणतो, क्रिस्टल डिफेक्ट्स ऑर इम्परफेक्शन. म्हणजे थोडक्यात पहा, आपल्याला एक माहिती आहे वाक्य की नोबडी इज परफेक्ट इन द वर्ल्ड. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, म्हणजे जगामध्ये कुणी परफेक्ट आहे असं आपण म्हणू शकत नाही, काही ना काही त्याच्यामध्ये कमतरता असतेच. पण तसं कोणतंही क्रिस्टल स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला डिफेक्ट जे आहेत ते मिळतातच. ठीक आहे, म्हणजे डिफेक्ट्स दिस इज नथिंग बट द इम्परफेक्शन. ठीक आहे, मग आता डिफेक्ट्सचे टाईप्स पाहणार आहोत आणि त्यामध्ये त्याचे जे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट जे आहेत त्याचे डिटेलमध्ये जे टाईप्स आहेत ते आजच्या लेक्चरपुरते आपण पाहणार आहोत. उरलेले जे टाईप्स असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत पहा. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा फर्स्ट वन. आता हे सॉलिड क्रिस्टल डिफेक्ट जे आहे ते आपण कसं डिफाईन करू शकतो ते लक्षात घ्या. म्हणजे इरेग्युलरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. ठीक आहे, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत कोणत्याही क्रिस्टल स्ट्रक्चरमधले त्यांच्यामध्ये जर काही इरेग्युलरिटीज असतील, काय असेल इरेग्युलरिटी जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इम्परफेक्शन ऑर डिफेक्ट्स. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात पहा हे कधी होत असतं, ज्यावेळेस वेन द क्रिस्टलायझेशन प्रोसेस टेक्स प्लेस फास्टली. ज्यावेळेस क्रिस्टलायझेशन प्रोसेस ही फास्ट होते त्यावेळेस काय होतं पहा, त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे त्याच्यामध्ये डिफेक्ट्स होण्याचे प्रमाण हे कसं जास्त असतं. आणि ज्यावेळेस क्रिस्टलायझेशन प्रोसेस ही स्लो होत असते त्यावेळेस डिफेक्टचं प्रमाण हे कसं असतं, कमी असतं. हे लक्षात ठेवायचं आहे पहा. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, ठीक आहे, ॲट ॲब्सोल्यूट ऑफ झिरो टेम्परेचर द फॉर्मेशन ऑफ डिफेक्ट्स. ठीक आहे, द फॉर्मेशन ऑफ डिफेक्ट्स इन द क्रिस्टल दॅट पॉसिबिलिटी इज व्हेरी लो. ठीक आहे, म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचरला आपण म्हणू शकतो की आपल्याला परफेक्ट क्रिस्टल मिळू शकतो. पण जसजसं टेम्परेचर वाढत जातं तसं त्याच्यामध्ये डिफेक्ट्स सापडण्याचे प्रमाण काय होतात, जास्त होत जातात. ठीक आहे, त्यानंतर पहा म्हणजे लक्षात ठेवा क्रिस्टल डिफेक्ट्स. व्हॉट इज मीन बाय क्रिस्टल डिफेक्ट? दॅट इज द इरेग्युलरिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल दॅट इज नथिंग बट द इन सॉलिड क्रिस्टल दॅट इज नथिंग बट द डिफेक्ट्स ऑर यू कॅन से इम्परफेक्शन. ठीक आहे, त्यानंतर पहा म्हणजे थोडक्यात काय की जी आपल्याला हवी असलेली ऑर्डर अरेंजमेंट आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याला आपण काय म्हणतो, डिफेक्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्या डे टू डे लाईफमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे आपले जे दाता आहेत बरोबर, टीथ, हे कसे आहेत आपल्याला ऑर्डरली अरेंज व्यवस्थित अरेंज पाहिजेत. पण जर चुकून पहा आता जर अशी सिच्युएशन आली, ठीक आहे, आता तुम्हाला इथे दिसत असेल की काय झालं आहे, डिफेक्ट आला आहे. ठीक आहे, यालाच काय म्हणायचं आहे तर डिफेक्ट असं आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे जी ऑर्डर अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये एखादा पार्टिकल इथे एक दातच अब्सेंट आहे. ठीक आहे, म्हणजे इथे या प्रकारे काय झालं आहे, डिफेक्ट जो आहे तो क्रिएट झालेला आहे. म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये सुद्धा जे पार्टिकल्स आहेत ते जर अब्सेंट राहिले तर तुम्ही लक्षात घ्यायचं की त्याला आपण काय म्हणतो, डिफेक्ट्स. ठीक आहे, म्हणजे हे आपण साधा एक एक्झाम्पल डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल आपण तिथे सांगितलं आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर पहा क्रिस्टल डिफेक्ट्स. आता क्रिस्टल डिफेक्ट जर आपण पाहिले तर त्याचे काही प्रकार आहेत, मेन टाईप्स. ठीक आहे. आता हे मेन टाईप्स आहेत, तर ते कोणकोणते आहेत की पॉईंट डिफेक्ट्स, लाईन डिफेक्ट. ठीक आहे. पॉईंट डिफेक्ट आहे, लाईन डिफेक्ट आहे आणि प्लेन डिफेक्ट. ठीक आहे. पॉईंट, लाईन अँड प्लेन डिफेक्ट हे काही टाईप्स आहेत. तर त्यापैकी आपण जे अभ्यासणार आहोत म्हणजे जो स्टडी करणार आहोत ते आहेत पॉईंट डिफेक्ट. ठीक आहे. वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द पॉईंट डिफेक्ट. ठीक आहे. लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट जो आहे तो आपल्या स्टडीमध्ये नाही आहेत, म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. आपण जो स्टडी करणार आहोत तो पॉईंट डिफेक्टचा स्टडी करणार आहोत, लक्षात घ्या. तर सुरुवातीला पॉईंट डिफेक्ट. दीज डिफेक्ट्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू द irregularities in the arrangement of bases at lattice point. ठीक आहे. म्हणजे जी काही पॉईंट्स म्हणजे इथे आपण म्हणू शकतो लॅटाईस पॉईंट किंवा त्याला आपण ॲटम्सही म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा कन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणू शकतो. त्यांच्या अरेंजमेंटमध्ये जर डिफेक्ट असेल तर त्या डिफेक्टला आपण म्हणू शकतो पॉईंट डिफेक्ट. ठीक आहे. आणि पॉईंट डिफेक्ट जे आहे त्याचे आपण मेनली जे टाईप्स आहेत ते आज आपण पाहणार आहोत. पहा. आणि जे लाईन डिफेक्ट आहे, लाईन डिफेक्ट म्हणजे काय, इफ देर इज अ इरेग्युलॅरिटी इन द कंप्लीट लाईन, म्हणजे जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट आहे, ती जी लाईन आहे, ती जी रो आहे, त्या रोमध्ये जर या प्रकारे काय असेल पहा इरेग्युलॅरिटी असेल तर त्याला आपण म्हणतो लाईन डिफेक्ट. आणि जर आपण प्लेन डिफेक्ट आपण जर पाहिला म्हणजे ॲक्च्युली जो प्लेन आहे, जे ॲटम्स ज्या प्लेनमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये जर डिफेक्ट असेल तर त्याला आपण प्लेन डिफेक्ट असं म्हणतो, हे लक्षात घ्यायचं आहे. पण आपल्या सिलेबसमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पॉईंट डिफेक्ट. ठीक आहे. आणि पॉईंट डिफेक्टमध्ये मग आता आपण ओव्हरऑल क्लासिफिकेशन जे आहे ते आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. पहा, ओव्हरऑल क्लासिफिकेशन ऑफ पॉईंट डिफेक्ट. in this classification, defects are classified into main types, that is stoichiometric defect, then non-stoichiometric defect and impurity defect. ठीक आहे. हे मेन टाईप्स आहेत पॉईंट डिफेक्टचे. हे कशाचे टाईप्स आहेत पहा, पॉईंट डिफेक्टचे टाईप्स आहेत. त्याच्यानंतर स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट जो आहे म्हणजे जे आज आपण पाहणार आहोत ते स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट इज क्लासिफाईड इनटू शॉर्टकी डिफेक्ट, त्याच्यानंतर फ्रँकेल डिफेक्ट. ठीक आहे. व्हॅकन्सी डिफेक्ट अँड द इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणजे हे त्याचे टाईप्स आहेत ते आपण आज इथे पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये मेटल एक्सेस डिफेक्ट आहे आणि दुसरा आहे तो मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. ठीक आहे. अशा दोन टाईप्स जे आहेत ते नॉन स्टॉइचोमेट्रिक डिफेक्टचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इम्प्युरिटी डिफेक्ट जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असे त्याचे दोन टाईप्स आहेत. पहा. तर आपण हे 1 बाय 1 डिटेलमध्ये पाहणार आहोत, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टॉइचोमेट्रिक डिफेक्टचे जे टाईप्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. पहा. देन नेक्स्ट वन, स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट्स. म्हणजे ॲक्च्युली स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट कशाला म्हणायचं आहे, व्हॉट इज मीन बाय स्टॉइचोमेट्री, त्या अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहा. म्हणजे इन स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट द स्टॉइचोमेट्री रिमेन्स अनचेंज. स्टॉइचोमेट्री रिमेन्स अनचेंज म्हणजे थोडक्यात काय तर द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स. ठीक आहे. म्हणजे जो रेशो आहे नंबर ऑफ ॲटमचा जो रेशो आहे किंवा मग नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स त्यांचा जो रेशो आहे इन द गिवन कंपाऊंड दॅट रिमेन्स सेम ॲज रिप्रेझेंटेड बाय देअर फॉर्म्युला. ठीक आहे. बाय देअर केमिकल फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजे केमिकल फॉर्म्युलामध्ये जे काही त्यांचा रेशो दिलेला आहे त्याच रेशोमध्ये जर कॅटायन्स ॲनायन्स असतील किंवा ॲटम्स जे आहेत ते त्याच रेशोमध्ये जे केमिकल फॉर्म्युला इंडिकेट करतो आहे त्याच रेशोमध्ये जर ॲटम्स जर प्रेझेंट असतील किंवा आयन्स त्याला म्हणजे आपण कॅटायन्स असतील ॲनायन्स असतील ते जर प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो स्टॉइचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. म्हणजे थोडक्यात पहा म्हणजे रेशो ॲटॉमिक रेशो म्हणजे काय त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण NaCl म्हटलं तर NaClमध्ये Na+ आणि Cl- हे दोन आयन्स आहेत
मग त्यांचा रेशो किती आहे 1:1. मग हा जर 1:1 रेशो हा जर डेफिनाईट अनचेंज राहत असेल तर त्या डिफेक्टला आपण इथे काय म्हणतो लक्षात घ्या, त्या डिफेक्टला आपण म्हणतो स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट, पॉईंट डिफेक्ट. ठीक आहे, म्हणजे तो जो रेशो आहे याने सोडियम आणि याचा सोडियम आणि क्लोरीनचा तो जर 1:1 राहत असेल तर त्याला आपण काय म्हणणार स्टॉइचियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. ठीक आहे, तर हे आपण याच्यामध्ये सांगू शकतो इन केस ऑफ stoichiometric point defect. Then the next one is the types of classification of stoichiometric defects. ठीक है, classification of stoichiometric defects. In this stoichiometric defect there are mainly 4 types, that is Schottky defect, then Frankel defect, then vacancy defect and interstitial defect. ठीक आहे, म्हणजे असे टोटल जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये हे 4 टाइप्स जे आहेत ते आपण सांगू शकतो स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टचे, आणि हे जे टाइप्स आहेत ते आपण 1 बाय 1 डिटेलमध्ये आता पाहणार आहोत. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये फर्स्ट वन इज व्हॉट व्हॅकन्सी डिफेक्ट. आता इन केस ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे व्हॅकन्सी डिफेक्ट कधी तयार होतो पहा, व्हॅकन्सी मीन्स व्हॉट द एम्प्टी स्पेस. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड अ पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट. म्हणजे त्याच्या रेग्युलर साईट म्हणजे रेग्युलर जी त्याची पोझिशन आहे तिथे पार्टिकल काय असतो ॲब्सेंट असतो. तर अशा प्रकारच्या डिफेक्टला आपण काय म्हणतो व्हॅकन्सी डिफेक्ट. म्हणजे हे पहा इथे डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ दिस पार्टिकल देर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॅकन्सी. इथे एक प्रकारची व्हॅकन्सी जी आहे ती इथे क्रिएट झालेली आहे पहा, आणि अशा प्रकारच्या डिफेक्ट्सला आपण काय म्हणतो व्हॅकन्सी डिफेक्ट. म्हणजे लक्षात घ्या जिथे कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय लिव्ह देअर रेग्युलर पोझिशन, त्यांनी त्याची स्वतःची जागा सोडलेली रेग्युलर साईटला तो काय त्याच्यामध्ये ॲब्सेंट आहे, तर त्याला आपण काय म्हणतो व्हॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे, म्हणजे आता हा जर व्हॅकन्सी डिफेक्ट आहे, हा जर आपण इथे पाहिला पहा इफ यू कन्सिडर द व्हॅकन्सी डिफेक्ट ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ पार्टिकल. ठीक आहे, ॲब्सेन्स ऑफ पार्टिकल ॲब्सेंट असल्यामुळे हा डिफेक्ट तयार झालेला आहे. आणि मग जर पार्टिकलच ॲब्सेंट असेल तर त्या सबस्टन्सचं मास काय होणार डिक्रीज होणार ऑफकोर्स, हे की नाही. म्हणजे द मास ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस, सबस्टन्सचा मास काय होणार डिक्रीज होणार. आणि मग पण हे पहा मास डिक्रीज झाला आहे पण हावेवर द व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. ठीक आहे, व्हॉल्यूम जे आहे ते कसं आहे अनचेंज आहे, ते काय चेंज होत नाही, ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि मग त्याच्यामुळे आता आपण म्हणू शकतो ॲज अ रिझल्ट द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, आणि मास जर कमी होत असेल आणि व्हॉल्यूम तेच राहत असेल तर डेन्सिटी ऑफकोर्स काय होणार आहे ती कमी होणार आहे. हे आपण इथे सांगू शकतो इन केस ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे, आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड. ठीक आहे, एलिमेंटल सॉलिडमध्ये सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय ते लक्षात घ्यायचं आहे पहा. इफ यू कन्सिडर द इंटरस्टिशियल वर्ड. ठीक आहे, इंटरस्टिशियल मीन्स व्हॉट इंटरस्टिशियल साइट इन द क्रिस्टल आर द स्पेसेस और वॉइड इन बिटवीन द पार्टिकल्स ॲट लॅटाईस पॉईंट. ठीक आहे, म्हणजे लॅटाईस पॉईंटवर जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्समधलं जे काही एम्प्टी स्पेस आहे किंवा व्हॉइड आहे त्या व्हॉइडला किंवा त्या एम्प्टी स्पेसला आपण काय म्हणतो इंटरस्टिशियल साईट. ठीक आहे, म्हणजे 2 कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत त्यांच्यामध्ये जी जागा असणार आहे एम्प्टी स्पेस असणार आहे व्हॉइड असणार आहे त्या एम्प्टी स्पेसला आपण काय म्हणतो इंटरस्टिशियल साईट. काय म्हणतो इंटरस्टिशियल साईट. अँड व्हेन सम पार्टिकल्स ऑफ द क्रिस्टलाइन एलिमेंटल सॉलिड. ठीक आहे, म्हणजे हे जे काही क्रिस्टलाइन एलिमेंटल सॉलिडचे जे काही पार्टिकल्स आहे ऑक्युपाय इंटरस्टिशियल साईट इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे ते त्यांची रेग्युलर पोझिशन सोडून जर ते इंटरस्टिशियल पोझिशनला इंटरस्टिशियल साईटला जर प्रेझेंट असतील तर त्याला त्या डिफेक्टला आपण काय म्हणतो दिस डिफेक्ट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे,
म्हणजे इथे व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये काय होत होतं की जो कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे तो अब्सेंटच होता, तो तिथे प्रेझेंटच नव्हता. पण आता इथे काय होतं आहे की तो जो पार्टिकल आहे तो अब्सेंट नाही आहे, दॅट इज प्रेझेंट बट विच इज नॉट प्रेझेंट ॲट इट्स रेग्युलर पोझिशन. जी त्याची रेग्युलर पोझिशन आहे, रेग्युलर जागा आहे, तिथे तो प्रेझेंट नाही आहे. दॅट इज प्रेझेंट ॲट द इंटरस्टिशियल पोझिशन. म्हणजे जे पार्टिकल्समध्ये जी जागा आहे तिथे ती काय आहे, तो प्रेझेंट असणार आहे बा. आणि मग हे जे डिफेक्ट्स आहेत लक्षात आले, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. ठीक आहे. अँड दिस डिफेक्ट्स ऑकर इन 2 वेज. पहिला प्रकार म्हणजे फर्स्टली an extra particle occupy an empty interstitial space in the crystal structure. म्हणजे इथे जर आपण पाहिलं पहा, हे पहा इथे जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत हे रेग्युलर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत आणि ते ऑर्डरली अरेंज आहेत, ते त्यांच्या पोझिशनला आहेत, रेग्युलर पोझिशनला आहेत. पण हा एक आहे म्हणजे इंटरस्टिशियल पोझिशनला तो हा जो पार्टिकल आहे हा इथे प्रेझेंट आहे बा. दिस पार्टिकल इट इज प्रेझेंट ॲट द इंटरस्टिशियल पोझिशन. आणि तो जो एक्स्ट्रा पार्टिकल आहे, ड्यू टू दॅट एक्स्ट्रा पार्टिकल दॅट डिफेक्ट इज प्रोड्यूस. ठीक आहे. अँड एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाईज अँड एम्प्टी इंटरस्टिशियल स्पेस इन द क्रिस्टल स्ट्रक्चर अँड दिस एक्स्ट्रा पार्टिकल इज सेम ॲज दोज ऑलरेडी प्रेझेंट ॲट द लॅटाईस पॉईंट. म्हणजे तो जो पार्टिकल आहे तो कोणता वेगळा पार्टिकल आहे का, नाही आहे. बाकीचे जे बाकीचे जे पार्टिकल्स आहेत तसाच तो एक पार्टिकल आहे, फक्त तो एक्स्ट्रा आहे इथे. तो ते एक लक्षात घ्यायचं आहे पहा. म्हणजे तो पार्टिकल हा रेग्युलर कन्स्टिट्युएंट पार्टिकल सारखाच आहे, फक्त तो एक एक्स्ट्रा पार्टिकल आहे आणि तो व्हॉइड किंवा एम्प्टी स्पेस इंटरस्टिशियल पोझिशनला जी एम्प्टी स्पेस आहे तिथे तो काय प्रेझेंट आहे. दॅट इज द बेसिक डिफरन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आता हे झालं फर्स्टली. देन इफ यू कन्सिडर द एक्स्ट्रा पार्टिकल. मग आता याच्यामध्ये नक्की काय होतं आहे ते लक्षात घ्या. द एक्स्ट्रा पार्टिकल इन्क्रीजेस द टोटल मास ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. टोटल मास ऑफ सबस्टन्स काय होतं आहे, ऑब्वियसली जो एक्स्ट्रा पार्टिकल आहे त्याचं मास हे नॉर्मल क्रिस्टल स्ट्रक्चरपेक्षा हे जास्त असणार आहे. ठीक आहे. आणि विदाउट इन्क्रीजिंग व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढलं आहे का, नाही, व्हॉल्यूम तेवढंच आहे, फक्त त्याचं मास जे आहे ते इन्क्रीज झालेलं आहे. आणि म्हणून काय होणार, ऑफकोर्स त्याची डेन्सिटी काय होणार, इन्क्रीज होणार. लक्षात घ्या. हेन्स द डेन्सिटी इन्क्रीजेस. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट दॅट यू हॅव टू रिमेंबर. ठीक आहे. म्हणजे एक्स्ट्रा पार्टिकल असल्यामुळे त्याच्यामुळे मासमध्ये काय झाले, ॲडिशन झाली, पण व्हॉल्यूम तर तेच राहिलं आणि त्याच्यामुळे डेन्सिटी काय झाली आहे, इन्क्रीज झाली आहे, हे आपण इथे सांगू शकतो. देन नेक्स्ट, इन ॲन इलेमेंटल सॉलिड अ पार्टिकल गेट्स शिफ्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल लॅटाईस पॉईंट अँड ऑक्युपाय ॲन इंटरस्टिशियल स्पेस इन द क्रिस्टल. म्हणजे इथे काय होतं पहा, की जो एक्स्ट्रा पार्टिकल आपण पहिल्या प्रकारामध्ये पाहिला तो इथे एक्स्ट्रा पार्टिकल नाही आहे, तर इथे काय होतं की जो रेग्युलर कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे तोच फक्त त्याची जागा सोडून, म्हणजे हे पहा, ही ॲक्च्युली इथे एक जागा आहे, रिकामी जागा आहे, वॅकन्सी क्रिएट झाली आहे. कुणामुळे झाली आहे, तर हा जो पार्टिकल आहे या पार्टिकलमुळे तिथे ती व्हॅकन्सी काय झाली आहे, क्रिएट झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो पार्टिकल त्याची इंटरस्टिशियल ॲटम, ठीक आहे, इंटरस्टिशियल पोझिशनला काय झाला तो आलेला आहे. ॲक्च्युली त्याची जागा आहे इथे, जी व्हॅकन्सी आहे इथे ॲक्च्युली त्याची जागा होती, पण तो कुठे गेला, इंटरस्टिशियल ॲटमच्या इंटरस्टिशियल पोझिशनला गेला आहे. आणि मग इथे काय एक्स्ट्रा पार्टिकल आला का, नाही आहे. जो रेग्युलर कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे तोच कुठे गेलेला आहे, इंटरस्टिशियल पोझिशनला गेलेला आहे. आणि अशा प्रकारचा जो डिफेक्ट आहे त्या डिफेक्टला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे. म्हणजे हा एक त्याचा हा एक दुसरा वे आहे की ज्याच्यामध्ये इंटरस्टिशियल डिफेक्ट हा काय होऊ शकतो, तयार होऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता याच्या डेन्सिटीबद्दल जर बोलायचं झालं तर काय सांगता येईल रे, कारण इथे लक्षात घ्या, दिस डिफेक्ट प्रिझर्व द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स.
म्हणजे याच्यामध्ये डेन्सिटी जी आहे ती चेंज होत नाही आहे. लक्षात घ्या, का चेंज होत नाही आहे? बिकॉज देर इज नायदर लॉस ऑर गेन इन मास ऑफ अ सबस्टन्स. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारे जे काही मास ऑफ सबस्टन्स आहे ते इन्क्रीजही होत नाही. ठीक आहे, मास ऑफ सबस्टन्स इन्क्रीजही होत नाही आणि डिक्रीजही होत नाही, कारण जो रेग्युलर कॉन्स्टंट पार्टिकल आहे तोच फक्त त्याची पोझिशन सोडून कुठे जातो आहे? इंटरस्टिशियल पोझिशनला जातो आहे. तो त्याची रेग्युलर पोझिशन सोडून जातो आहे. नवीन एक्स्ट्रा पार्टिकल याच्यामध्ये ॲड होत नाही आहे. अशा प्रकार म्हणजे ह्या टाईपमध्ये जर आपण पाहिलं तर डेन्सिटी रिमेन्स अनचेंज. डेन्सिटी ही बदलत नाही आहे, कारण मास रिमेन्स कॉन्स्टंट and volume is also constant, and therefore then the next point is Schottky defect. In an ionic solid, equal number of cations and anions are missing from their regular position in crystal lattice, creating vacancies. म्हणजे ह्या शॉर्टकी डिफेक्टमध्ये ॲक्च्युली काय होतं लक्षात घ्या, म्हणजे हा इट इज सिमिलर विथ द वॅकन्सी डिफेक्ट तसाच आहे, फक्त इथे आपण स्पेशली काय घेतो आहे? इन केस ऑफ आयोनिक सॉलिड म्हटलं की कन्स्टंट पार्टिकल्स काय असणार आहेत? आयन्स, कॅटायन्स अँड ॲनायन्स. आणि इथे इक्वल नंबर ऑफ, ठीक आहे, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन. म्हणजे ह्या टाईप ऑफ डिफेक्टमध्ये कॅटायन्स आणि ॲनायन्स हे म्हणजे इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स दे आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन अँड क्रिएटिंग व्हॅकन्सी. एक प्रकारची ते व्हॅकन्सीज क्रिएट करतात, पण व्हॅकन्सी क्रिएट करताना लक्षात ठेवा इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स जे आहेत ते दे आर मिसिंग. दॅट इज द इम्पॉर्टंट पॉईंट. इथे आपण एक्झाम्पल पाहू शकतो. पहा इथे, हे पहा इथे ॲनायॉनिक व्हॅकन्सी जी आहे इथे क्रिएट झालेली आहे, आणि एक जर ॲनायॉनिक व्हॅकन्सी इथे क्रिएट झाली आहे तर त्याचबरोबर इथे एक कॅटायॉनिक व्हॅकन्सीसुद्धा काय झाली आहे? क्रिएट झालेली आहे. अशा प्रकारे कॅटायॉनिक आणि ॲनायॉनिक, एक कॅटायॉनिक आणि एक ॲनायॉनिक अशा दोन व्हॅकन्सी क्रिएट झाल्या. जर दोन कॅटायॉनिक असतील तर आणखी दोन ॲनायॉनिक असणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे तिथे शॉर्टकी डिफेक्ट जो आहे तो आपल्याला ऑब्झर्व होतो, हे आपण तिथे सांगू शकतो. पहा मग आता ह्या शॉर्टकी डिफेक्टमध्ये म्हणजे हा शॉर्टकी डिफेक्ट फॉर्म होण्यासाठी काय देर आर सम कंडिशन्स, there are some conditions for the formation of Schottky defect. मग हे शॉर्टकी डिफेक्ट कसं क्रिएट होतो, काय कंडिशन आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे शॉर्टकी डिफेक्ट इज ऑकर इन केस ऑफ आयोनिक सॉलिड. म्हणजे आयोनिक सॉलिड्समध्ये हा डिफेक्ट जो आहे तो आपल्याला इथे ऑब्झर्व होतो आहे. मग त्याच्यामध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय पाहिजेत की आपल्याला शॉर्टकी डिफेक्ट ऑब्झर्व होऊ शकतो? तर फर्स्ट वन इज व्हॉट? हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. ठीक आहे, म्हणजे तो जो काही कंपाऊंड आहे, तो काही आयोनिक सॉलिड आहे, त्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर हे कसे पाहिजेत? जास्त पाहिजेत. देर शुड बी द हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट म्हणजे आयोनिक कॅरेक्टर जे आहे ते कसे पाहिजेत? जास्त पाहिजेत. देन नेक्स्ट वन इज व्हॉट? हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन. म्हणजे ॲनायन कोऑर्डिनेशन नंबर कन्सेप्ट वगैरे जे आहे ते आपण सुरुवातीलाच पाहिलेली आहे. पहा म्हणजे ॲनायन जो आहे तो जास्तीत जास्त इतर ॲटम्सच्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे, म्हणजेच त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा कसा पाहिजे? जास्तीत जास्त पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर देर शुड बी द स्मॉल डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ आता लक्षात घ्या कॅटायनची साईज आणि ॲनायनची साईज ही जवळजवळ कशी पाहिजे? ऑलमोस्ट सेम पाहिजे. दोघांमध्ये जो डिफरन्स आहे, साईज डिफरन्स आहे, तो हा कमीत कमी पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे कॅटायनची साईज आणि ॲनायनची साईज ह्या दोघांची साईजमधला जो डिफरन्स आहे तो कमीत कमी पाहिजे, हे आपण म्हणू शकतो. किंवा द रेशो ऑफ रेडियस ऑफ कॅटायन टू द रेडियस ऑफ ॲनायन इज नॉट फार बिलो युनिटी. म्हणजे तो जो काही रेशो आहे रेडियस ऑफ कॅटायन टू रेडियस ऑफ ॲनायन हा एकपेक्षा खूप कमी नको आहे. ठीक आहे, तो एकपेक्षा खूप कमी नको आहे, हे आपल्याला इथे
लक्षात घेता येईल. म्हणजे दीज आर सम ऑफ द कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ शॉर्टकी डिफेक्ट. हे लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये आपण पहिलं पाहिलं ते म्हणजे काय, म्हणजे एकतर हे आयोनिक कंपाऊंड्समध्ये सापडतं. त्याच्यानंतर देर शुड बी हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर हाय डिग्री पाहिजे. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर शुड बी हाय, कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा कसा पाहिजे, जास्त पाहिजे. आणि स्मॉल डिफरन्स, आणि त्यांच्यामध्ये जो काही साईजमधला डिफरन्स आहे तो कसा पाहिजे, दॅट शुड बी स्मॉल. ठीक आहे. कॅटायन आणि ॲनायनमधला साईज डिफरन्स स्मॉल पाहिजे, ते आपण इथे सांगू शकतो. तर दिस इज अबाउट द कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ शॉर्टकी डिफेक्ट. देन कन्सिक्वेन्सेस. ठीक आहे. म्हणजे कन्सिक्वेन्सेस जर आपण इथे पाहिले, कन्सिक्वेन्सेस मीन्स वॉट, द इफेक्ट्स. ठीक आहे. म्हणजे हे जे काही शॉर्टकी डिफेक्ट आहे त्याचे इफेक्ट्स काय आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ॲज द नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस. आता इथे आपण म्हटलं आहे की कॅटायन्स आणि ॲनायन्स काय असतात, हे अबसेंट असतात. आणि मग ते अबसेंट असल्यामुळे नंबर ऑफ कॅटायन्स ॲनायनची संख्या जर कमी होत असेल तर मास त्याचं काय होणार, डिक्रीज होणार, मास डिक्रीजेस. अँड ॲज द मास डिक्रीजेस हावेवर व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. ठीक आहे. म्हणजे व्हॉल्यूम जो आहे तो अनचेंज आहे, तो बदलत नाही आहे. अँड हेन्स द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. म्हणजे व्हॉल्यूम तसंच राहतो आहे आणि मास हे काय होतं आहे, कमी कमी होत चाललं आहे, कारण पार्टिकल्स हे अबसेंट आहेत. ठीक आहे. आणि म्हणून त्याची डेन्सिटी ही कशी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. दॅट यू हॅव टू रिमेंबर, द डेन्सिटी वॉट डिक्रीजेस. ठीक आहे. डेन्सिटी डिक्रीजेस, दॅट यू हॅव टू रिमेंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट, द नंबर ऑफ मिसिंग कॅटायन अँड ॲनायन इज इक्वल. ठीक आहे. आपण सुरुवातीलाच डेफिनेशनमध्येच सांगितलं आहे, नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स हे कसे आहेत, म्हणजे मिसिंग, नंबर ऑफ मिसिंग कॅटायन्स अँड ॲनायन्स आर इक्वल. म्हणजे ते इक्वल आहेत. म्हणजे जर 2 कॅटायन अबसेंट असेल तर 2 ॲनायन अबसेंट आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं पहा, द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द कंपाऊंड इज प्रिझर्व. आपल्याला माहिती आहे कोणताही आयोनिक सॉलिड जर आपण पाहिला तर तो कसा न्यूट्रल असतो, टोटल ओव्हरऑल कसा असतो, तो न्यूट्रल असतो. कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅटायन्स आणि नंबर ऑफ ॲनायन्स हे कसे असतात, इक्वल असतात. मग आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो ओव्हरऑल इट इज अ न्यूट्रल. ठीक आहे. कारण जर त्याला स्टेबल राहायचं असेल तर ते न्यूट्रल असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि मग जर हे नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स जे आहेत ते जर इक्वल नंबरमध्ये अबसेंट असतील, ठीक आहे, तर तिथे आपण म्हणू शकतो इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ठीक आहे. म्हणजे जरी ते अबसेंट असले पण इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स अबसेंट आहे, त्याच्यामुळे तो जो काही क्रिस्टल लॅटाईस आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, ते कसं असणार आहे, दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ठीक आहे. अँड दिस डिफेक्ट इज फाउंड इन आयोनिक क्रिस्टल सच ॲज. म्हणजे कोणत्या सबस्टन्सेसमध्ये हा डिफेक्ट आपल्याला दिसतो बा, जाणवतो, ते लक्षात घ्यायचं आहे. दॅट इज इन केस ऑफ NaCl, AgBr. ठीक आहे. म्हणजे NaClमध्ये आपल्याला सापडतो, AgBr असेल, त्याच्यानंतर KCl. ठीक आहे. ह्या सबस्टन्सेसमध्ये आपल्याला हा डिफेक्ट जो आहे तो जाणवतो, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं सोडियम, पोटॅशियम हे कसे आहेत, सोडियम पोटॅशियम त्यांचं जे काही ॲटॉमिक साईज आहे ती जास्त आहे, लक्षात घ्या. कारण हे पहिल्याच ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत. आपल्याला पिरियॉडिक टेबल माहिती आहे, पिरियॉडिक टेबलच्या फर्स्ट ग्रुपमधले हे एलिमेंट्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची ॲटॉमिक साईज जास्त असते. देन द नेक्स्ट पॉईंट इज फ्रेंकेल डिफेक्ट. ठीक आहे. फ्रेंकेल डिफेक्ट जो आहे तो कशामुळे प्रोड्यूस होतो पहा. फ्रेंकेल डिफेक्ट अरायझेस when an ion of ionic compound is missing from its regular lattice site and occupy interstitial position between lattice point. ठीक आहे. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली इथे काय होतं, लक्षात घ्या की जे काही आयन्स आहेत, आयन्स जे आहे मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर लॅटाईस साईट. ठीक आहे. म्हणजे त्यांची जी रेग्युलर लॅटाईस साईट आहे तिथे हे आयन्स काय असतात, प्रेझेंट नसतात. तर ते कुठे प्रेझेंट असतात, ऑक्युपाय इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन लॅटाईस पॉईंट्स. जी इंटरस्टिशियल पोझिशन आहे तिथे जाऊन ते बसतात किंवा तिथे ते प्रेझेंट असतात असं आपण म्हणू शकतो.
ते ॲब्सेंट नाही आहेत. लक्षात घ्या, आपण शॉर्टकी डिफेक्टमध्ये पाहिलं तर ते तिथे ॲब्सेंट आहेत. इथे ते ॲब्सेंट नाही आहेत. इथे ते काय आहेत, फक्त दे लिव्ह देअर रेग्युलर पोझिशन अँड दे आर प्रेझेंट ॲट द इंटरस्टिशियल पोझिशन. इंटरस्टिशियल पोझिशनला काय ते प्रेझेंट आहेत असं आपण इथे सांगू शकतो. याला आपण म्हणतो फ्रँकेल डिफेक्ट. लक्षात ठेवा, इथे आपण जर पाहिलं तर हे पहा, व्हॅकन्सी ऑफ कॅटायन प्रोड्यूस झाली आहे कारण कॅटायनने काय केली, त्याची जागा सोडली आहे, विच इज प्रेझेंट ॲट द इंटरस्टिशियल साईट. ठीक आहे, इथे त्याच्यानंतर आणखी एक व्हॅकन्सी तयार झाली आहे पहा, कॅटायनने तयार केली आहे अँड विच इज प्रेझेंट ॲट द अनदर पोझिशन. म्हणजे कॅटायन जे आहेत, आता कॅटायनची जनरली साईज हे ॲनायनपेक्षा कशी असते, कमी असते. आणि कॅटायन्स लिव्ह देअर रेग्युलर पोझिशन अँड दे आर प्रेझेंट ॲट द इंटरस्टिशियल पोझिशन. इंटरस्टिशियल पोझिशनला काय आहेत ते प्रेझेंट आहेत, त्याला आपण काय म्हणतो, फ्रँकेल डिफेक्ट. म्हणजे इंटरस्टिशियल डिफेक्ट जो आहे तो त्याच प्रकारे आहे पहा, फक्त इथे आपण लक्षात घ्यायचं आहे, वी आर डिस्कसिंग इट अबाउट इन केस ऑफ आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिडच्या बाबतीत आपण इथे पाहतोय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे आयन्स आहेत, कॅटायन्स आहेत आणि ॲनायन्स आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्रँकेल डिफेक्ट. ठीक आहे, हे फ्रँकेल डिफेक्ट तयार होण्यासाठी काय कंडिशन्स रिक्वायर्ड आहेत ते आपल्या इथे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या, फ्रँकेल डिफेक्ट्स ऑकर इन आयोनिक कंपाऊंड्स विथ लार्ज डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कॅटायन अँड ॲनायन. ठीक आहे, म्हणजे फ्रँकेल डिफेक्ट वी नो दॅट इट ऑकर्स इन केस ऑफ आयोनिक सॉलिड. हे आयोनिक सॉलिडच्या बाबतीत आहे आणि हा कधी ऑब्झर्व होतो तर व्हेन देर इज अ लार्ज डिफरन्स इन बिटवीन द साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन. कॅटायन आणि ॲनायनची साईज ही खूपच, म्हणजे त्यांच्यामधला डिफरन्स जर खूपच जास्त असेल तर अशा वेळेस हा डिफेक्ट जो आहे तो आपल्याला इथे जाणवतो. कारण लक्षात घ्या, की कॅटायनला कुठे जायचं आहे, कॅटायनला त्याची रेग्युलर पोझिशन सोडून इंटरस्टिशियल पोझिशनला जायचं आहे, म्हणून त्याची साईज ही कमी असणार आहे आणि ॲनायनची साईज कशी असणार आहे, खूप जास्त असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पहा, म्हणजे लक्षात ठेवायचं काय असेल, कॅटायन आणि ॲनायन जे आहे त्यांच्यामधला साईज डिफरन्स हा कसा असेल, लार्ज असायला पाहिजे. त्याच्यानंतर देन द सेकंड कंडिशन ऑफ फ्रँकेल डिफेक्ट इज द आयन ऑफ द आयोनिक कंपाऊंड मस्ट हॅव लो कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर हा कसा पाहिजे, कमी पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे द आयन दॅट शुड बी इन कॉन्टॅक्ट विथ द अदर लेस नंबर ऑफ आयन्स. म्हणजे दुसऱ्या आयन्सच्या तो कमीत कमी कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे. आणि जर असा कोऑर्डिनेशन नंबर जर कमी असेल, लो असेल, तर अशा वेळेस हा डिफेक्ट जो आहे तो आपल्याला इथे जाणवतो. दॅट इज नथिंग बट द फ्रँकेल डिफेक्ट. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फ्रँकेल डिफेक्ट, दॅट इज इफेक्ट आहेत या फ्रँकेल डिफेक्टचे. तर आपण असं म्हणू शकतो पहा, ॲज नो आयन आर मिसिंग फ्रॉम द क्रिस्टल लॅटाईज ॲज अ होल. म्हणजे त्या याच्यामध्ये कोणताही आयन, फ्रँकेल डिफेक्टमध्ये कोणताही आयन हा तिथे मिसिंग नाही आहे, सगळे आयन्स काय तिथे प्रेझेंट आहेत. ठीक आहे, फक्त ते त्याच्या रेग्युलर पोझिशनला नसून काही जे आहेत ते इंटरस्टिशियल पोझिशनला आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, द डेन्सिटी ऑफ सॉलिड, ठीक आहे, अँड इट्स केमिकल प्रॉपर्टीज रिमेन्स अनचेंज. म्हणजे त्याच्यामध्ये एक डेन्सिटी आणि ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या अनचेंज राहतात, त्या काही बदलत नाहीत. अँड द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे जसं आपण शॉर्टकट इफेक्टमध्ये पाहिलं होतं तसंच इथे सुद्धा नंबर ऑफ कॅटायन्स ॲनायन्स हे इक्वल असल्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकली न्यूट्रॅलिटी जी आहे ती मेंटेन राहते, ते आपण इथे सांगू शकतो. ठीक आहे. अँड दिस डिफेक्ट इज फाउंड इन आयोनिक क्रिस्टल लाईक झिंक सल्फाईड. ठीक आहे, झिंक सल्फाईड जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा जो इफेक्ट आहे तो दिसतो. त्याच्यानंतर सिल्वर क्लोराईड असेल, AgBr असेल, ठीक आहे, AgCl, AgBr, AgI, CaF2. ठीक आहे, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्रँकेल डिफेक्ट. म्हणजे फ्रँकेल डिफेक्ट हा मेनली आपल्याला AgCl, AgBr, AgI, CaF2, ZNS, ठीक आहे, यांच्या बाबतीत आपल्याला हा फ्रँकेल इफेक्ट जो आहे तो जाणवतो. ठीक आहे.